अरे या महानगरपालिकेचं करायचं काय? अरे या महानगरपालिकेचं करायचं काय? आता भगिनींनी सगळ्यांनी खाली बसायचं आहे. खाली बसा. आमची घरे आमची घरे मिळालंच पाहिजे.
पाहिजे, कबड्डीकार मिळालंच पाहिजे. घर आमच्या हक्काचं, आई कोणाच्या बापाचं, घर आमच्या हक्काचं, आई कोणाच्या बापाचं. कालबाई डिप्पी, कालबाई डिप्पी, आमची आरक्षणे, आमची आरक्षणे. मी आरक्षणाच्या विरोधात त्यांना आक्रोश मोर्चा काढण्यासाठी जमलो आहोत. या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशामध्ये त्यांचा योगदान आक्रोश करावा लागतो. त्याच्यावर फक्त देशामध्ये नसेल. 2017 पासून माझ्या महामाऊली भाऊ वेगवेगळ्या पद्धतीला वेगवेगळ्या माध्यमातून पण या गरमी प्रशासनाला या सर्वसामान्य जनतेला काही घेणं पडलेलं नाही. कारण त्यांचे चुक नाही, आपण एवढे दाखव त्यांना निवडतो. आपण मत करते वेळेस एक प्रतिनिधी आपण त्यांना विधानसभेत पण त्यांना काय खुर्ची करून बघण्याशिवाय दुसरं काही जनता असं मला वाटत नाही. रात्र दिवस करून आपण पैसे जमा करून छोटेसे घरकुल मारले आणि विकासाच्या नावाखाली या दोन्ही प्रशासनाने आपले घर आणि आपल्याला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. रस्त्यावर तर कसं येणार जाऊन तर मग यांना रस्त्यावर आणून आपण रस्त्यावर येऊ. आजही रस्त्यावर कुठे रस्त्यावर जायचं असेल तर मग आपण एका वेगळ्या पद्धतीचं आंदोलन पुढे चालून करावं लागेल आपल्याला. एवढ्या दिवसामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करून सुद्धा यांना कसल्याच प्रकारचा जर आपल्याविषयी तळमळ नसेल, चिंता नसेल, काळजी नसेल तर खरंच हे प्रशासन कोणासाठी विकास करते. ज्या लोकांच्या घरावरून रस्ते बनवणार त्या रस्त्यावरून जाणार कोण आहे. जो रिंग रोड हे 24 मीटर, 25 मीटर, 12 मीटर, 18 मीटर वेगवेगळे रस्ते बनवतात आणि त्या रस्त्यावरून काय पाकिस्तानची जनता जाणार आहे का. आपल्याच लोकांना आपल्याच मावलेल्या रस्त्यावर आणून हा कसा विकास साध्य करतात हे कळत नाही. ज्या लोकांना आपण निवडून दिलं त्या लोकांनी आपण प्रतिनिधित्व करायला पाहिजे. पण आपल्याला त्यांच्या घरापुढे जाऊन त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करावं लागतं ही सौगंधी आहे. यापुढे प्रशासनाने जर आपली साथ नाही घेतली तर यापेक्षाही भयानक मोठं असं आपण आंदोलन उभं करू आणि हजारोच्या संख्येने विधान भवनावर आपला मोर्चा दिला. मागे विद्यमान खासदार, आताचे विद्यमान खासदार तेव्हाचे मला खासदार होते, त्यांनी आवाहन केलं होतं की तुमच्या घरा आम्ही निर्मित करू, तुम्ही आमच्यासोबत मुंबईला मोर्चा चला. आम्ही कान लोक मुलं पालं घेऊन त्यांच्यासोबत मोर्चा वडगाव मावळपर्यंत गेलो. चालक पायी स्वतःच्या भाकरी बांधून घेऊन आम्ही तिथपर्यंत गेलो आणि त्यांच्यावर त्याने आपली स्वतःची कोणी बांधून घेतली. खासदार झाले, आमदार झाले, नगरसेवक झाले आणि आम्हाला रस्त्यावर रस्त्यावर सोडलं आणि त्यापणे आम्ही बांधलेले छोटे मोठे घरावर हे रस्ता देण्याचा प्रयत्न करत आहे. याचा त्यांना जबाब द्यावा लागेल आणि हे पुढच्या 15 दिवसाच्या आत जर यांनी हा जी रद्द नाही केला, चरोलीच्या धर्तीवर चरोलीच्या विकास आराखडा जसा तिथल्या विद्यमान आमदारांनी रद्द केला तसाच आमच्या इथला सुद्धा रिंग रोड किंवा इतर आरक्षण रद्द करून आमच्या सर्व जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा जनतेच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल. एवढं बोलतो आणि आलेल्या सर्व मायमाऊलींचं मी पुनश्च धन्यवाद आणि आभार मानतो. थांबतो. छत्रपती संभाजी महाराज की खाली घेऊन आपण घोषणा दिल्या प्रशासनाला आणि आतापर्यंत काही पुढे बोलून आले हे राजकारणाला कळणार का. त्याच्यामुळे प्रत्येकानं हात वर करून या शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. कोण म्हणतात
की आता झालंच पाहिजे घर आमच्या हक्काचं घर आमच्या हक्काचं घर आमच्या हक्काचं आमदाराचा आणि खासदाराचा निषेध करायचा आणि त्यांना निवडून देऊन सुद्धा आपला प्रश्न प्रत्येक सभागृहात मांडत नसते आणि कायम जर आपल्या घराचं आपल्या या आरक्षणाचं काय राजकारण करत असतील म्हणून त्या लोकप्रतिनिधीचं सुद्धा प्रश्न न सोडता राजकारण करणाऱ्या या लोकप्रतिनिधीचं खोटाच्या प्रतिनिधीचं आपण निषेध करतोय. अरे आमदाराचं करायचं काय खासदाराचं करायचं काय तुम्हाला माहित आहे. अरे हे प्रत्येक वेळी सांगतात की तुमच्या घराच्या विटाला धक्का लागणार नाही परंतु आपल्यासाठी काही आता 45 वर्षामध्ये काही केलं नाही. मग याच्यावरती आता विश्वास ठेवायचा आणि त्या नगरसेवकांवर विश्वास ठेवत आता नगरसेवक नाही तरी सुद्धा स्वतः नगरसेवक समजतात म्हणून आपण त्याचं निषेध करायचं. अरे हम सब लढेंगे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वच महापुरुषांना वंदन करून ही आपली स्वाभिमानी घर बचाव समिती आहे हे आपण आपल्यासाठी आपल्याला लढायचं आहे. कारण प्रशासन असेल पुढारी असतील राज्यकर्ते असतील ते स्वतःच राजकारण करण्यासाठी आपल्याला फक्त आपला आहे असं दाखवू द्या म्हणजे दाखवायचं आहे का आणि वागायचंय म्हणजे थोडक्यात काहीचे दात वेगळे आणि वागायचे दात वेगळे. तर त्यांनी जे काही आता घाट घातलेला आहे आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आजपर्यंत जवळजवळ महानगरपालिका स्थापन झाल्यापासून 1850च्या पुढे आरक्षण टाकलेले आहे. त्यातील फक्त 20-25% डेव्हलप झालेले आहे म्हणजे साधारण 250 ते 300 पर्यंत डेव्हलप झालेले आहे आणि ते कमीत कमी 750 ते 800 आरक्षणाचे ठिकाणी आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. एवढे आरक्षण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये रिकामे असताना जनतेच्या राहणाऱ्या घरावरती बुलडोझर चालवून टेबल टाकून आरक्षण टाकून कुणासाठी विकास करणार आहे. विकास जनतेसाठी असतो आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते त्या विचाराला अनुसरून यांच्या डोक्यामध्ये 5% त्यांचा विचार असता आणि त्यांची बुद्धी असते तर या लोकांनी आपल्या घरावरती आरक्षण टाकले असते. कारण या लोकांचा त्याच्यामध्ये फायदा आहे. एक तर आपल्याला प्रत्येक वेळेस राजकारण असतं नगरसेवक असेल खासदार असतील आमदार असतील इलेक्शन आल्यानंतर तेवढे फक्त आपल्याला सांगितले अडका लागणार नाही पण जे काही आपण सांगितलं मान्यवरांनी विधानभवन असेल विधान परिषद असेल महानगरपालिका असेल त्यांनी जे मिटिंग असेल त्यामुळे एक क्षेत्र बनवत आहे हे फक्त आपल्याला मतदान घेण्यासाठी आपल्याला सांगत असतात ते तुमच्या घराला धक्का लागणार आहे. पण आपण सर्व वेळ सर्वोत्तम भूमिपुत्र संपुत्र कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी महानायकांनी राष्ट्र उद्धारासाठी समाज उद्धारासाठी तर हयात या व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला त्या सर्व महान विभूतींना आज विनम्र कारभार या ठिकाणी होतो. त्या कारभाराच्या काळामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनासाठी प्रचंड कष्ट घेतलेले माझे सहकारी माझे मार्गदर्शक सन्माननीय धनाजी अग्रवाल पाटील साहेब व त्याचे सर्व सहकारी आपण इथे जमलेले सर्व बंधू भगिनी बांधवांनो ज्या वेळेस आंदोलन करण्याची वेळ येते त्या वेळेस अग्रवाल पाटील साहेब कायम तुमच्या सोबत असतात. मागील अनेक वर्षापासून घर बचाव स्वाभिमानी चळवळ काम करत आहे. हे चळवळ काम करत असताना न्यायाची लढाई लढत असताना ज्यांना तुम्ही निवडून दिले ती लोक मागच्या 30 वर्षापासून गेले पुढे 30 वर्षापासून तुम्ही किती नगरसेवकांनी निवडून दिलं ते नगरसेवकांनी कुठेही समजायला तयार नाही. दर 5 वर्षांनी आमदारांच्या निवडणुका होतात दर 5 वर्षांनी खासदार निवडला जातो. ज्या वेळेस निवडून येतात त्या वेळेस ही लोक कायम आपल्याला आता जर इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला जर खरंच घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या हक्काचा आपल्याला
आमच्या चळवळीतून फूट पाडण्याचं काम, ही फूट पाडण्याचं जे काम केलं हे महापाप केलेला जो कोणी माणूस असेल, जो कोणी पक्षाचा पदाधिकारी असेल, जो कोणी नेता असेल, त्याला तुम्ही माफ करू नका, त्याला तुम्ही तुमची जागा दाखवा. आणि आता जर तुम्ही जागा नाही दाखवली तर आताची आपली पिढी ही प्रॉपर्टी काढसाठी मध्ये येणारी पिढी सुद्धा आपल्याला माफ करणार नाही. त्याचं कारण असं आहे, आम्ही संभाजी ब्रिगेडचे लोक, मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीला जाहीर पाठिंबा देतो. इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला ज्याच्या वेळेस गरज पडेल त्याच्या वेळेस तुमच्या सोबत तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं काम कर. इथून पुढच्या काळामध्ये आता काळेवाडी असेल, वालेकरवाडी असेल, त्यानंतर बिजलीनगर असेल, राहते असेल, ज्या ज्या एरियामध्ये जर राखीच्या एखाद्या भावाला सर्दी झाली तर वालेकरवाडीच्या बहिणीला खोकला लागला पाहिजे, शिंक आली पाहिजे, एवढी तुमची कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे, एवढा जिवाळा तुमच्या हात वाढला पाहिजे. कारण ही लोक तुमची घर फोडण्यासाठी आलेले, ही लोक तुमची चळवळ काढण्यासाठी आलेले. म्हणून येणाऱ्या काळात जर यांना धडा शिकवायचा असेल तर तुम्ही तुमच्या हक्काचा, तुम्हाला न्याय मिळवून देणारा, तुमच्यासाठी कायम संघर्ष करणारा, रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा, कायम न्याय तुम्हाला हक्क, तुम्हाला अधिकार देणारा म्हणून कायम संघर्ष करणारा, अंगावरती केसेस घेणारा जो नगर सेवक आरती बापकर, संभाजी वेळेकर पाटील, ज्यांनी महाराष्ट्र केलं ते प्रवीण कदम साहेब, त्याचबरोबर मराठवाडा विकास संस्थेमध्ये काम करणारे आमचे आदरणीय पवार साहेब आणि सर्व पदाधिकारी, पाठीमागे संभाजी ब्रिगेडचे काळे साहेब आहेत आणि सर्व पदाधिकारी, सर्व माता भगिनी आणि आमच्या कदमताई बंधूंनो आणि भगिनींनो, घराचा विषय हा अत्यंत गंभीर आहे. भारतीय घटनेमध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा या 4 मूलभूत गरजा आहेत. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये त्यांना काय गरजा आहे, त्यात अन्न, वस्त्र आणि निवारा ही मूलभूत गरज आहे. त्यामुळे तुमच्यापैकी अनेकांना माहित असतं या पिंपरी शहरामध्ये घराचा लढा झाला. इथल्या गरिबांना, इथल्या कष्टकऱ्यांना घरकुल मिळाला पाहिजे म्हणून सगळ्यात मोठा लढा या शहरात झाला. तो लढा कष्टकरी कामगार पंचायतीत लढला आणि तुम्हाला माहिती आहे आज जर तुम्ही तिकडे पैसे गेला तर 6,500 लोकांना 500 स्क्वेअर फूटचे घर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब भाऊ, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांमध्ये आज घर बचाव संघर्ष समितीच्या मोर्चाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. आज 2017ला देखील आपल्याला असंच आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळेल, तुमची घरं नियमित दिली जातील, रिंग रोड होणार. पण ते झाले का तर नाही झाले. तर या आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांना आपली काळजी दिसत नाही म्हणून आज आपल्याला इथे रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. तर कुदळवाडी सारखा प्रकार हा आमच्या इथं माझ्या चिंचवडेनगर, बिजलीनगर, वालेकरवाडी असेल इथं आम्ही होऊ देणार नाही. हे ठाम आपण सरकारला सांगण्यासाठी किंवा आपण इथं उतरलेलो आहे. तर आज आपण सगळ्यांना इथं एकत्र येऊन हा मोठा मोर्चा विराट पद्धतीने पुढे सादर करायचा आहे. आपल्याला आज जर त्यांनी इथं जर आपल्याला न्याय दिला नाही तर आपण त्याच्यापेक्षा मोठ्या पद्धतीने, मोठ्या संख्येने उपलब्ध राहून त्याचा जाहीर निषेध करूया आणि आपल्या हक्काचं घर हे नियमित करून घेऊया. पाणी रोड एवढा मोठा असताना सुद्धा त्यांना चिंचवडेनगरमध्ये रिंग रोड कशासाठी हवंय, बीपीचे एवढे मोठे रस्ते कशासाठी हवे, तुम्हाला जर लाईट, पाणी याची सुविधा तुम्ही का दिल्या, त्यावेळेस तुम्ही परवानगी का दिली, याचं उत्तर नाही द्यायचंय. याचं उत्तर देण्यासाठी आता सगळेजण लागून या राज्य शासनाला पांडुरंगाने चांगली सद्बुद्धी देऊ अशी प्रार्थना करते आणि थांबते. आणि आम्ही सगळे तुमच्या सोबत राहू हे मी तुम्हाला एक पाठिंबा देते आणि सर्व महापुरुषांना, युगपुरुषांना, क्रांतिकारकांना अभिवादन करून आज या ठिकाणी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष
राष्ट्रीय चळवळीच्या माध्यमातून येरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचोळे नगर, पिंपरी नगर, धारकी या विभागातून आलेल्या सर्व आंदोलनकर्ते भावांनो, बहिणींनो, सर्व पत्रकार मित्रांनो, पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी, खरं तर जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून धनाजीराव विळकर पाटील आणि त्यांच्या स्वाभिमानी बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आजचा हा जो काही मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाला सर्वप्रथम या ठिकाणी मी पाठिंबा व्यक्त करतो. मला आठवतंय धनाजी विळकर साक्षीला आहे की 2010 पासून हा धरणाचा लढा मानवजी कांबळे, मारुती भास्कर आणि आपण सगळे मिळून हा एकत्रित आपण लढा सुरू केलाय, बरोबर आहे. आणि या लढ्याच्या सुरुवातीपासून काम करणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत. आज खरं तर मला वाईट वाटलं, आज आपलाही मोर्चा आहे बेळगाव मध्ये देखील मला आपलेच सहकारी त्यांनी मला मोर्चाला बोलवलं की त्या ठिकाणी जाऊन लावलं, त्या ठिकाणी तो मोर्चा होतोय. बेळगावचा विषय असेल, वाल्हेकरवाडीचा विषय असेल, पिंपरी नगरचा विषय असेल, चिंचोळे नगरचा विषय असेल, आमच्या मोहननगरचा विषय असेल, भोसरी विभागातले सगळे आपले सहकारी असतील, या सगळ्यांसाठी आपण शेअर पातळीवरती घरांच्या प्रश्नांवरती काम केलेले लोक आहोत. आणि घरांचा विषय हा गंभीर आहे. 2010 पासून आपण त्यावरती काम करत असताना या शहराच्या माध्यमातून आपण चलो मुंबई अशा प्रकारचा नारा मुंबईपर्यंत आपण आझाद मैदानात प्रयत्न केलो. या ठिकाणी विरोधी पक्षात असणारे मंत्री महोदय आणि सगळे आपल्या या आंदोलनात आले आणि सत्ताधारी पक्षाच्या विरोधात करून आपल्या पाठीशी आहोत अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी हेही सांगितलं की आता तुम्ही आम्हाला सत्तेत आणा, तुमच्या घराचा प्रश्न, शासकीकरणाचा प्रश्न, इतर काही रिंग रोडचा विषय असेल, हे सगळे प्रश्न आम्ही मिटवतो अशा प्रकारचं वक्तव्य आझाद मैदानावरती आता जे सत्तेवर आहेत देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि नीलमताई गोरे वगैरे हे सगळे लोक आझाद मैदानावरती आले आणि आपल्याला तशा प्रकारे आश्वासित केलं. आपल्या आंदोलनामध्ये धनाजीराव आपण सगळ्यांनी याची सुरुवात केली. आपण हे आंदोलन घरांच्या प्रश्नांवरती पेटवलं, लोकांना जागृत केलं, लोकांना एकत्रित केलं आणि हे सगळं आंदोलन करत असताना यावेळेचे नगरसेवक असणारे खासदार आपल्या आंदोलनात आले. त्यांनी तो सगळा खर्च केला, मोर्चा केला, त्यावरचे खासदार झाले. आणि त्या मुद्द्यावरती मी वारंवार बोलतो की आता तुम्ही खासदार झाला. 2017च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये या शहरातले सगळे जण नियमित करू, शास्त्रीकर संपूर्ण माफ करू अशा प्रकारचं जाहीर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन त्यांनी दिलं. त्यांनी जे आश्वासन दिलं की सगळे जण नियमित करू, कुठल्याही घराच्या वितरणाने हात लागणार नाही अशा प्रकारचं आश्वासन 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना देण्यात आलं. विधानसभेच्या जाहीरनाम्यामध्ये ते देण्यात आलं, लोकसभेच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला देण्यात आलं. मात्र हे आश्वासन पाळलं गेलं नाही आणि म्हणून आजची वेळ जी आलेली आहे. खरं तर महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा बनवत असताना या समस्याचं निराकरण इथल्या खासदारांनी, इथल्या आमदारांनी, इथल्या लोकप्रतिनिधींनी, इथल्या नगरसेवकांनी करायला हवं. प्रशासकीय राजवट 2022 पासून प्रशासकीय राजवट आहे. 2017ची निवडणूक जी झाली त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्रचंड या ठिकाणी बहुमत आलं. 2022 ला त्यांचा कार्यकाळ संपला. बाबासाहेब आज 3 वर्ष झाले प्रशासकीय राजवट आहे, लोकप्रतिनिधी नाही. असं असताना महानगरपालिकेचा विकास आराखडा बनवण्याचा धाडस आयुक्त शेखर सिंह यांनी केलं. त्यामध्ये शासनाच्या माध्यमातून शेले साहेब म्हणून उपसंचालक यांची नियुक्ती करण्यात आली. 2019 ला त्यांनी हे सगळं प्रकरण हातात घेतलं, महानगरपालिकेचा विकास आराखडा बनवला. महानगरपालिकेच्या 95च्या विकास आराखड्यामध्ये 1150 आरक्षण होती. 78 ला नगरपालिकेच्या काळात पहिला विकास आराखडा झाला. 95चा दुसरा विकास आराखडा, त्यामध्ये 1150 आरक्षण होती. 95 पासून 2000
की या ठिकाणी खासदार आहेत, आमदार आहेत, नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांना आमची विनंती आहे की या विकास आराखड्याच्या संदर्भात आपण याचे काही लोक काय बोलताय, या शहरातले ओरडून सांगताय की आमची घरं वाचवा, या विकास आराखड्यात बदल करा, रस्त्याची रुंदी कमी करा, अनावश्यक रस्ते रद्द करा, अनावश्यक आरक्षण रद्द करा, मोठ्या जागा असतील त्या ठिकाणी आवश्यक आरक्षण टाका. या संदर्भात इथल्या राजकीय नेत्यांनी प्रशासनाने हे सगळे मुद्दे गांभीर्याने घेतले पाहिजेत. जर या विकास आराखड्याची अंमलबजावणी झाली तर या शहरामध्ये या शहराचं अस्तित्व संपणार आहे. आणि मग या शहराचा खासदार, आमदार, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अजित पवार यांनी आज शहराच्या निर्मात्या नागरिकांचा दावा ऐकला आणि पीएमआरडीचा जो त्या पद्धतीने इथे आरक्षण त्या ठिकाणी विकास आराखडा रद्द केला, तसा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास आराखडा रद्द करावा. जर आपण त्यामध्ये दलाली करू, मीडियावाल्यांकडे पैसे खाऊ, हा आरक्षण या शहराच्या नागरिकांच्या पाठीमागे असाल तर हे सगळे लोक महापालिकेच्या दारात जाणार आहे, तर खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या दारात जाऊन आंदोलन करतील. अशा प्रकारचा इशारा या निमित्ताने देतो. आमदार खासदारांच्या दारात प्रश्न आलेले आहेत. मागच्या 4 दिवसामध्ये मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्याला काही मूल वाघाने पावसामध्ये आपल्याला आंदोलन करण्याची वेळ पुण्यामध्ये आली आहे, पुण्यामुळे आली आहे. हे जर आपल्याला आता विचार करायचा असेल, आपण आता हा विचार केलाय, जसं गणपती साहेबांनी म्हटलं की 2010 पासून आपण या घराच्या संदर्भामध्ये आपल्या आणि हे बुलडोझरचा रस्ता कुणासाठी हवा आहे, तर तुम्हाला मी साधी उदाहरणं सांगतो. ज्या रिव्हरच्या विरोधामध्ये आज आपण बसणार, त्या रिव्हरवरती ह्याच महानगरपालिकेच्या करोडो रुपयाचा खर्च करून इथे गार्डन उभा केलाय. म्हणजे एकीकडे रस्त्यावरती तुम्ही गार्डन बांधता आणि दुसरीकडे तुम्ही त्याच रस्त्यामध्ये बांधित असणाऱ्या घरावरती परत तुम्ही बुलडोझर चालवता. हा न्याय आहे का? त्याच्या पुढे मित्रांनो तुम्हाला सांगितलं, त्याच तुम्ही सभागृहामध्ये त्याच रोडावरती याच महानगरपालिकेनं स्मार्ट सिटीच्या नावाखाली श्रीमंतांचे कुत्रे हागण्यासाठी डॉग पार्क बनवलाय. श्रीमंतांची कुत्रे हागण्याचा जर विचार तुम्ही करत असाल तर ही गोरगरिबांच्या लोकांनी तुमच्या पालिकेतून हागायचं का?
आणि खरोखर साहेबांची वेळ निवड बारामतीमध्ये पहाटे 6:35 ते 25 गाड्या गेल्या आणि साहेबांना आपली काहीतरी सांगितलं. आम्ही सांगितलं साहेब आम्ही मुंबईत येऊन इथे बसलेलो तर काय करायचं साहेबांनी मोबाईल साहेबांनी फोन घेतला आणि कमिशनरला सगळ्यात कॉल केला. त्याच्यानंतर कधीही पडलं